नमस्कार. तर आज आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवत आहोत. तसेच आमचे कास्तकार व्हिडिओ बनवतो म्हटलं आपल्या कास्तकाराचे तर खूप आहेत आणि तेवढे व्हिडिओ आपण बनवू शकत नाही आणि तुम्ही पण पाहू शकत नाही, म्हणून आपण खूप कमी व्हिडिओ बनवतो. आणि सरांकडे आज विजिट द्यायला आले आहोत. सर नमस्कार. सर नमस्कार मॅडम. सर कुठे राहते तुम्ही? मी मुरमाडीला राहतो, तालुका मौदा आणि जिल्हा नागपूर. नाव? माझं नाव आहे रोशन मनवरजी मते. रोशन मनवरजी मते. किती वर्षापासून तुम्ही बगीचा लावता सर? मॅडम आता बगीचा तर माझ्या आजी बाबाच्या काळापासूनच लावतात. परंतु आता मागच्या वर्षीपासून म्हणजे कसं हे थोडं नाही काय म्हणजे व्हेरायटी मध्ये फसणं म्हणा किंवा हे वातावरण साथ नव्हतं त्याच्यामुळे नाही का मी प्रत्येक वर्षी तुम्ही म्हणजे बगीच्यामध्ये हो म्हणजे मायनसच नाही का मॅडम. मागच्या वर्षीपासून जास्तच. या वर्षी सुद्धा माझे झाड वगैरे खूप आला होता, परंतु माल वगैरे काही पकडत नव्हता आणि एकदम कसं मूड ऑफ झाल्यासारखं नाही का मी लक्ष देणं सोडून दिलं होतं. मग ते कसं झालं, माझे भाऊजी राहतात इथे खातच्या बाजूला मालगाव गाव आहे, ते तुमच्याकडली औषधी यूज करतात. 2 वर्ष झाली ते मला खूप सांगत होते, पण कसं मी म्हटलं की मी कृषी केंद्रामधून एवढ्या हायफाय औषधी मारले बा, त्याच्यानेच रिझल्ट नाही लागला. म्हटलं हे ऑर्गॅनिक पद्धतीची औषधी काय काम करेल बा, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केली. परंतु मग असं माझ्या मनामध्ये आले, म्हटलं आजूबाजूला हे सगळे छोटे छोटे शेतकरी म्हणजे खूप माल तोडतात बा आणि आपण एवढं मोठं बाग लावलं 2 एकरामध्ये, आपण कसं काय सोडायचं. म्हणून मी अचानक त्यांच्या बागाकडे गेलं बघायला. चला बा हे खूप दिवसापासून बोलवत आहेत तर त्याला जाऊन पाहू यांचं कसं काय आहे. तर मग मी त्यांचं पाहिलं तर एकदम असं नाही का मॅडम म्हणजे मनाला खूप चांगलं वाटलं, एकदम मन भरून आलं की नाही म्हटलं यार खरंच औषधीमध्ये काहीतरी दम आहे बा. मग मी त्यांच्याच माध्यमातून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला आणि तुम्हाला कॉल केला. तुम्ही बघा आले इथं पाहिले, आम्हाला ते सुपर वीर वगैरे काहीतरी औषध दिली होती. यांना आपण सुपर पॉवर वीर दिली, सुपर पॉवर स्टार दिलाय, सुपर पॉवर शक्ती दिलाय आणि आम्ही पूर्ण कॉम्बिनेशन बनवून यांना आम्ही औषधी प्रत्येक वेळा आपली विजिट राहते सर बागात. प्रत्येक वेळा विजिट म्हणजे देऊन श्रेणी आपण औषधी चेंज करून श्रेणी कास्तकाराला देतो आणि कास्तकार म्हणजे खूपच तुम्ही थकले होते औषधी मारून. हा वर्ष तर तुम्हाला माहितीच. आज तारीख किती आहे सर? आजची तारीख आहे मॅडम 28 जानेवारी. हा, तर तुम्हाला काय वाटते, कसं वाटते आपला बगीचा? नाही आता तर एकदम म्हणजे मास्टर ब्लोईंग म्हणजे बोलण्याला काही शब्दच नाही मॅडम. एकदम म्हणजे कसं मनातून एकदम चांगलं वाटतंय. औषधीच्या बाऱ्यामध्ये काय म्हणाल तुम्ही? औषधी तर खूप चांगली आहे. मी अशी औषधी तर कधीच पाहिली नाही आणि कृषी केंद्रामधली औषधी मारून मारून एकदम थकलो होतो आणि मनातून पण काढून दिलं होतं की आजपासून मिरचीच लावायची नाही. परंतु आता त्यांच्या माध्यमातून मी तुमच्याशी जुळलो आणि माझा आता असा विचार आहे की आता समोरच्या वर्षी डायरेक्ट 5 एकर लावून टाकायची. बिलकुल बिलकुल आमचा सपोर्ट पूर्ण राहील तुम्हाला. आणि मिरची जसं आता जानेवारी महिना आहे, कोणी म्हणतात की मिरची म्हणजे खूप छोटी होते, लांब होत नाही, ठोकर नाही होत, तर तुम्ही याच्यावर काय बोलाल? आपली मिरची कशी आहे? शायनिंग वगैरे मॅडम मस्त चांगली आहे. याच्यामध्ये मला म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम नाही. माल वगैरे बघा तुम्ही पाहू शकता. बघा हे भरपूर माल आहे मॅडम. शायनिंग आणि वजन वगैरे मिरचीचं एकदम पहिला तोडतो त्याच क्वालिटीमध्ये फुल वगैरे पण भरपूर आहे, कढई पण आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही. म्हणजे माल असताना सुद्धा फुटवे वगैरे पाहू शकता आपण. फुटवे वगैरे पण माल आहे खाली, तरी पण फुटवे सुरूच आहेत आणि प्रत्येक फवारणीतच फूट वगैरे खालीपर्यंत मिरची आहे. आणि मी उद्याला तोडा पण मिरचीचा चालू करत आहे, परंतु फुल कढई एकदम म्हणजे मनाला एक काम आहे. खूप छान असा रिझल्ट आहे. तुम्ही पण वापरून पहा, रिझल्ट 100% मिळणारच. धन्यवाद.